मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका मने जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धीन तनु जानिके सुमिरा पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरउ कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं निंदे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपादानिकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जिवंत श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी
यावरी न करावा मेर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं गावाची ग्रामदेवता हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादानं सकल साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली हरिभक्त परायण वैकुंठवासी कबीरदास महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं नारायण महाराज गिरी वाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये सुंदर अशा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा नामयज्ञ सोहळा चालू आहे. वर्ष 45 खूप जुना सप्ताह आपल्या गावामध्ये आणि या सप्त्याकरता आवर्जून बाहेर गावून उपस्थित असलेली सर्व गुणीजन गायन वादक मंडळी त्यामध्ये ठाकूरबुवा आहेत, शिवाजी महाराज आहेत, साहेबराव महाराज आहेत, अमोल महाराज आमचे लाकडे आहेत, नांदेडकर सुंदर असा मृदंग वाजवतात. त्याचबरोबर गजानन महाराज, अभिषेक महाराज आणि माझ्या 2 माय माऊल्या. बाबा तुमचं नाव आलं का नाही सांगा ना. आमच्या आदरणीय ताई हरिभक्त परायण भागवताचार्य अंजलीताई शिंदे यांच्या मुखारविंदातून सुंदर अशी कथा आपण श्रवण करत आहात. कथाकाराचे आई आणि वडील दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या ताई सुंदर गायन करतात. काय नाव आहे माय? अक्काताई गावडे. अक्काताई गावडे सुंदर असं गायन करतात. त्याचबरोबर गावातून परिसरातून आलेली सगळी वारकरी मंडळी, माऊली ज्ञानोबरायावर तुकोबरायावर नितांत प्रेम करणारी तुम्ही बसलेली सगळी वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी महाराष्ट्रातली सुज्ञ जाणकार मंडळी, बाहेर गावून विशेष कीर्तना करता आलेली सर्व सरसम येथील सद्भक्त मंडळी, कारला, उमरी, वाई सगळ्या लहान तोरांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल
सुंदर असं नियोजन आहे महाराज. गाव लहान आहे, लहान गावाप्रमाणे नियोजनही सुंदर आहे. एवढ्या लहान गावात एवढा मोठा उत्सव वाईकर वासीय करतात, त्याबद्दल प्रथमतः संपूर्ण गावकरी मंडळींचं या ना संपूर्ण गावकरी मंडळींच्या या ठिकाणी मी माझ्या वतीनं सुंदर असं अभिनंदन करते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं सगळे. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभासद आहे ना, सर्व सद्भक्तांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्ही सर्व गावकरी मंडळींनी मला सेवेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांच्या चरणी साधुवाद. भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं सुंदर असा हा नामयज्ञ सोहळा आपल्या गावामध्ये व्यवस्थितरित्या पार पाडत आहे महाराज. पाहता पाहता आजचा हा 4था दिवस, 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु तुकोबार यांचा संतपर प्रकरणातला अतिशय गोड अभंग आहे. तसं तर आज हरिदिनी आहे, एकादशी आहे, वारकऱ्यांना पर्वकाळ आहे महाराज आजचा. ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन हरनिशी मुखी नाम. ज्यांच्या गळ्यात माळ आहे ना, त्यांना आज एकादशी धरलीच पाहिजे. धरत नाही हा भाग वेगळा आहे, पण धरली पाहिजे महाराज. साधू संत महात्म्यांनी आम्हाला जो मार्ग दाखवून दिला, त्या मार्गानं परिक्रम करणं, त्या मार्गानं चालणं हे आमचं कर्तव्य आहे. बाप ज्या पद्धतीनं कुटुंब सांभाळतो ना आपला, बापाच्या पाऊलावर पाऊल देत मुलानं त्याच पद्धतीनं जर वाटचाल केली तर कुटुंब सुखी राहू शकतं. बापाचं काहीतरी वेगळं चालू आहे, पोराचं काहीतरी वेगळं चालू आहे, सासूचं काहीतरी वेगळं चालू आहे, सुनाचं काहीतरी वेगळं चालू आहे. प्रत्येकाचं वेगळं वेगळं करण्यामध्ये सगळं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही महाराज. म्हणून आपापल्या पद्धतीनं या कलियुगातली लोक चालायला लागल्यामुळं कलियुगातल्या लोकांची जीवन सुखापासून दूर गेली. प्रत्येकाच्या जीवनामध्ये फक्त दुःख आणि दुःखच आहे. सुखी कोण आहे? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, कोई तन दुखिया कोई मन दुखिया, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखिया, सुखी राम के दास. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधून पाहे. कोण सुखी? प्रत्येकाकडे दुःख आहे, सुख कुणाकडे नाही महाराज. एक प्रमाण आहे बघा संतांचं, सुखासाठी करी शीतळ मळ, सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक
मग तू अवघाचा सुख रूप सुखाचा मार्ग संतांनी सांगितला सोपेवर मामा सांगितली संती सोपा मार्ग संतांनी सांगितलं महाराज का ज्या आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगताना ते आयुष्य किती आहे क्षणभंगूर नाही भरव सुंदर सिस्टीम आहे आपल्या कीर्तनाकरता चॅनल प्रसारक मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे महाराज सगळ्यांचे या मनपूर्वक आभार व्यक्त करते संत महात्म्यांनी जीवनाचा विचार सांगत असताना सांगितलं माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे कोण्या वेळी काय होतं सांगता येत नहीं कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी काही क्षणाचं आयुष्य महाराज मग क्षणभंगूर आहे किती आहे सांगता येत नाही अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते शरीर मिळालं शरीराच्या सायानं परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावं याच्या करता देवानं शरीर दिलं देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा शरीर सुंदर मिळालं नरदेह मिळालं दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी इथे महाराज पॉइंट आपला जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग परमात्म्याच्या प्राप्ती करता शरीर मिळालं पण काही लोकांनी याला कुठेही वाम मार्गाला घालून टाकलं सध्याच्या काळामध्ये सांगायचं झालं तर आमच्या भारताला दोन गोष्टीचं लागलं महाराज वेड या दोन गोष्टीमुळे आमचा भारत देश आजही मागासलेला आहे माग पडलेला आहे माफी मागून बोलते त्यातल्या त्यात महाराष्ट्र तर अजूनच माग आहे एक आमच्या भारताला जकडलं व्यसनानी आणि दोन आमच्या भारताला जकडलं फॅशनानी व्यसन आणि फॅशनच्या नादाला लागून पोरी बर्बाद झाल्या आणि व्यसनाच्या नादाला लागून तरुण पोरं बर्बाद झाली जे देशाचा आधार स्तंभ आहे ती पोरीच जर बिघडली तर देशामध्ये उरलंच काय महाराज मग सांगावं कुणाला ही भविष्य देशाचं भविष्य असणारी जर बिघडली मग अशा तरुणांना ताळावर आणण्याकरता घरातल्या लेकरांना बिघडू नये असं वातावरण चांगलं द्यायचं असेल तर हा नाम संकीर्तनाचा सोहळा गावामध्ये श्रीमद भागवताची कथा भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे गरजेची वेळ आहे ही काळाची गरज आहे आई वडिलाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तरच पोरं व्यवस्थित असतील आता आई वडिलाच्याच गळ्यात तुळशीची माळ नाही पोरं कसं करावं आहे ना आईच कधी हरिपाठ वाचत नाही माझ्या माईला कधी चूल मुलापेक्षा बाजूला येताच येत नाही तीच कधी मंदिरात जात नाही पोरगी जाईल का
आईच कधी ज्ञानेश्वरी वाचत नाही, लेकरू वाचेल का? बापच कधी हरिपाठ करत नाही, पोरगट गळ्यात टाळ घेऊन भजनात उभं राहील का? नाही महाराज, आमचे सप्ते करणं चालू आहे. मला वाटतं तुमच्या गावात 45 वर्षाचा सप्ताह आहे. एवढा जुना सप्ताह आहे, मी जन्माला आलेही नाही. मी जन्माला येण्या अगोदरच्या जवळपास 13-14 वर्ष अगोदर पासून तुमचा सप्ताह आहे. एवढा जुना सप्ताह आहे राहो. मला एकच शब्द विचारायचे, माफी मागून बोलते हा. एवढ्या सप्त्यामध्ये उभा असणाऱ्या टाळकऱ्यापैकी आपल्या गावातली किती, तेही तरुण, गावातली भजनी मंडळ किती आहात? हा, सगळे खाली सगळे खाली बसलेले काय सगळे खाली बसले. तुम्ही उभं राहिलेले, तुमचं कर्तव्य आहे दुसऱ्यांना तयार करणं. मी माफी मागून बोलते बरं, मी माफी मागून बोलते. हे 5 मरण्या अगोदर दुसरे 5 तयार करणं तुमची जिम्मेदारी. तयार झालेच पाहिजे. व्यवहार आहे महाराज. तुम्ही तुमच्या मुलाला शिकवता की नाही? आपल्यानंतर आपलं पोरग कारभार पण सांभाळतं का नाही? तसं गावचाही कारभार सांभाळत असताना आपल्यानंतर आपली पिढी तयार झालीच पाहिजे. नाही तर तुमच्या नंतर सप्ताह होणं अवघड आहे. बघा आता तुमच्या नावानं सगळे टाळ्या फोडतील. हा, वाजले टाळ्या वाजल्या. तुमच्या नावाने टाळी वाजवावी, तुमचं नाव आदराने घेतल्या जावं. लक्ष देऊन ऐका, तुम्ही दुरे आहात. संत महात्म्यांनाही भरपूर त्रास झाला. मी माफी मागून बोलते बाबा, मी तुमच्या सगळ्यापेक्षा लहान आहे, वयानं, मानाने, ज्ञानाने सुद्धा. पण तुम्ही जर प्रयत्न केला, कसं आहे, मोठ्या माणसाच्या शब्दामध्ये खूप ताकद असते. तुम्ही जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणणार नाहीत लेकरं. तुम्ही जर 10 लेकरं गावाच्या बाहेर छोटी छोटी काढली ना, आपोआप ती एकदा उभा राहायला सुरुवात झाली. थोडं कष्ट घ्या. माझ्या पांडुरंगाचं मंदिर एवढं सुंदर आहे. तुम्ही जर दररोज संध्याकाळी 1 तास लेकरांना बोलवून हरिपाठ सुरू करा. सप्ताह संपल्यावरही चालू ठेवा. पुढच्या सप्त्यापर्यंत 4 तरी लेकरं 100% टाळ घेऊन उभा टाकल्याशिवाय राहणार नाही महाराज. आमच्या 45 वर्षामधले 5 तरी लेकरं, पांडुरंगाला सुद्धा वाटेल ना, 45 वर्ष झाली ही लेकरं ह्या गावानं माझी काय केली, सेवा केली, माझं नामचिंतन केलं. मग या गावाला मी काहीतरी आशीर्वाद दिला पाहिजे. त्याला तरी कळवळा येईल. या 5च्या नंतर दुसरे 5 तरी तयार करेल. मग झाल्याशिवाय राहणार नाही. निघायला, बाहेर निघायला तयार करा. अभंगही तोच आहे महाराज. आज सेवेकरता निवडलेला अभंग सुद्धा तोच विषय. तुकोबारायांनी जगामधल्या सगळ्या शुद्ध बीजाचं वर्णन केलं. जगामध्ये काही अशुद्धही आहे, सगळं शुद्ध नाही. आसार हा संसार आहे, त्याच्यातून सार बाजूला काढण्याचं काम संतांनी केलं. सार म्हणजेच परमात्मा आहे आणि आसार म्हणजेच हा संसार आहे. त्या संसारामध्ये तुम्हा आम्हाला राहायचंय, संसार सोडायचं नाहीये. पण जगद्गुरु तुकोबाराया आदी करून संतांनी आम्हाला उपदेश करत असताना, शिकवण देत असताना सोप्या पद्धतीने सांगितलं, बाबा रे, संसार सोडू नका, सोडू नका. प्रपंच सोडून कोणी सुखी झालं नाही. लेकरा बाळामध्ये सुखाने राहा. कमळाचं फूल जसं चिखलामध्ये उगवतं आहे ना, तळ्यामध्ये, सरोवरामध्ये कमळाचं फूल उगवतं. त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला सगळं चिखल असतं, पण कमळाच्या अंगाला कुठेही चिखल लागलेलं नसतं. मग ते कमळ कसं आलिप्त राहतं. आलिप्त कमळ जळी जैसा, जळामध्ये कमळ जसं आलिप्त राहतं ना, तसं तुम्ही या संसारात राहा. संसार म्हणजे चिखल आहे. असोनी संसारी जीवे वेगो करे, असोनी संसारी जीवे वेगो करे, असोनी संसारी जीवे वेगो करे, असोनी संसारी जीवे वेगो करे. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरे मुखे मना मना मना, हरे मुखे मना
हरी मुखे मना वेदशास्त्र वारे बाह्य सदा वेदशास्त्र वारे बाह्य सदा मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी ब्राह्य सदा विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल. हो. तुकोबारायचं एक प्रमाण आहे महाराज. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. संसारात राहा, फक्त संसारातलं चिखल तुमच्या अंगाला लागू देऊ नका. मोकळं राहायला शिका. थोडंसं संसारातून बाजूला निघा आणि भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करा. लक्ष देऊन ऐका. भल्या भल्यांना त्रास झाला. तुम्हाला वाटतं ना 40 वर्ष झालं आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ताई, आम्ही व्रत एकादशी करतो. नवल नाही, नवल नाही. मी आज एका ठिकाणी वाचत असताना सुंदर चरित्र ऐकलं महाराज. एका मोठ्या महात्म्याच्या मुखारविंदातून शब्द निघाले. गायत्री मंत्राचा जप ज्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडला ते असामान्य असतील का? थोडं ज्ञान आहे, लक्ष देऊन ऐका. विश्वामित्रासारखे गुरु ज्यांच्या मुखातून गायत्री मंत्र जप हे शुद्ध करून बाहेर आलं. गायत्री मंत्र म्हणजे जगामधलं सगळ्यात मोठं मंत्र आहे. ते कधीच एकांतातच बोलावं लागतं. माईकवर त्याला बोलण्याकरता अधिकार नाहीये. तो गुरु मुखातूनच गावा लागतो. असा तो गायत्री मंत्र गाणारे विश्वामित्र, त्यांची सुद्धा एका दिवशी अशी चूक घडली. अशी चूक घडली. 10,000 वर्षाची तपश्चर्या केली. उजाडल्याबरोबर सकाळ झाली की परमात्म्याची प्राप्ती होणार होती. सकाळ उजाडली ना, प्रत्यक्ष परमात्म्याची प्राप्ती करून घेणारे विश्वामित्र रात्रमधून बुद्धी पालटली. प्रत्येक जण या गाडीमध्ये बसतात. इथून पंढरपूर जाणाऱ्या गाडीमध्ये सगळेच बसतात. पण नवल एकच गोष्टीचा आहे, इथून पंढरपुरापर्यंत प्रत्येक जण प्रवास करत नाही. कुणाला काय आवडतं कोणी बघलं तिथंच उतरतं महाराज. जिथं चांगली जत्रा दिसली त्या जत्रेमध्येच माणूस खाली उतरून जातो, खाली उतरून जातो. चंद्रभागेच्या टोकापर्यंत, पांडुरंग परमात्म्याच्या टोकापर्यंत जाणारा एखादा असतो. मग त्याच्याकरता संत महात्म्यांनी सांगितलं, बाबा इथं येण्याकरता कसं बीज पाहिजे? तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येरग बाळाचे काय काम. येरग बाळे त्यांना नाही जमत, परमार्थ करायचे मुळामध्ये पक्का पाहिजे. पायाच माऊली ज्ञानोबा आहेत, ज्याचा कळस तुकोबा आहेत, त्याच्यामध्ये परमार्थ करत असताना डोळस ते न करा. गायत्री मंत्र जपणारा सुद्धा कधी कधी त्यालाही धोका होऊ शकतो. तर आपण अजून कुठं आहोत? आपला कोण्या वर्गामध्ये प्रवेश आहे? नाही महाराज. 10,000 वर्ष तपश्चर्या करणारा माणूस, त्याला सुद्धा बुद्धीला सांभाळता आलं नाही, त्याला सुद्धा मनाला सावरता आलं नाही. कळालं पण वळालं. लक्ष देऊ नाही का? खूप मार्मिक चिंतन आहे. प्रत्येकाला कळतं हे चुकीचं आहे. प्रत्येक माणसाला कळतं आपण एखादी गोष्ट करत असताना मी करतोय ते चुकीचं आहे, कळतं. फक्त प्रश्न असा आहे की वळत नाही महाराज. आणि ते वळावं असं वाटत असेल तर त्याला वळवण्याची ताकद केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायामध्ये, त्याला वळवण्याची ताकद केवळ आणि केवळ माऊली ज्ञानोबारायामध्ये, त्याला वळवण्याची ताकद केवळ आणि केवळ तुकोबारायामध्ये. अनेक राजे झाले महाराज. थोडं पुढचं बोलते. अनेक राजे झाले. अनेक राजांनी आपल्या मनाप्रमाणे राज्यकारभार केला. पण परक्या स्त्री जेव्हा पुढे आली ना, दुसऱ्याची बाई डोळ्यासमोर आल्यानंतर तिच्याकडे पाहून
तिला माय आणि बहीण म्हणण्याची ताकद एकाच राजामध्ये होती. त्या राजाला कळत होतं की ही परक्याची स्त्री आहे आणि वळत सुद्धा होतं. वळत का होतं तर माझ्या तुकोबारायांचा आश्रय घेतल्यामुळं त्यांना कळालंही आणि वळालंही. आणि तोच राजा म्हणजे जाणता शिवछत्रपती भगवान शिवछत्रपती. तो जगातला एकमेव राजा आहे, त्याला जाणता राजा म्हणतात. जाणलंही, कळालंही आणि मन वळालंही. मनाला आपल्या अंकित ठेवता येतं हे संतांमुळं, संतांच्या संगतीमुळं. त्यांच्या संगतीत गेल्यामुळं काय फायदा होतो तर अखंड भगवंताचं चिंतन केल्यामुळं आमचं बीज एवढं शुद्ध होतं. त्या शुद्ध बीजाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराया करत असताना सांगतात. महाराज तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहोत. तुकोबाराया गोड वर्णन करतात. शेतकरी आहात ना, शेतामध्ये आता ज्वारीचं खळं येतं माय, सगळे कणस आपण काय करता खुडता एका ठिकाणी टाकता. त्याच्यामधले सगळेच कणस हालरला पकडल्यावर सगळे दाणे पेराय ठेवता माय, सगळे दाणे पेराय ठेवतात काय नाही ना. मग सगळे कणस एकत्र टाकल्यावर घरच्या दोन शाण्या बाया काय करतात, आपले मालक सांगतात बाई बी येचून घ्या, आहे ना, बियाची कणस
वेचून काढा. मग त्या खड्यामध्ये टाकलेले एकत्र कणीस, त्याच्यातले काही शुद्ध कणीस बाजूला काढतात आणि त्याचे वेगळे दाणे ठेवतात. तेवढंच पेरण्याकरता बाजूला केल्या जातं. जसं एका शेतातलं सगळं बिये, एका शेतातली सगळी दाणे सगळी पेराय ठेवली तर काय हरकत आहे? जमत नाही? नाही ना. तसंच आहे महाराज. जगात तुम्ही आम्ही सगळेच माणसं आहोत, पण सगळ्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगात केलं नाही. काही शुद्ध बाजूला काढलं. शुद्ध बीजा पोटी, ज्याचं बीज शुद्ध आहे ना, फळे रसाळ गोमटी, ज्याचं चांगलं बीज आहे ना, ज्याचे आई वडील पवित्र आहेत, ज्याच्या आई वडिलाची कूस पवित्र आहे, ज्याच्या आई वडिलाचं अंतकरण नामचिंतनानं पवित्र झालेले. लक्ष देऊ नाही का, माऊली ज्ञानोबा यांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते. माऊलींनी अवताराला यायचं ठरवलं, माऊली ज्ञानोबा या जन्माला यायचं ठरवलं. चांगली आई आणि चांगला बाप शोधण्याकरता 100 वर्ष गेले म्हणे. 100 वर्ष माऊली ज्ञानोबा यांनी विचार केला, चांगली माय कुठे आणि चांगला बाप कुठे? पवित्र बाप ज्याचं बीज शुद्ध आहे, बाप शुद्ध बीजाचा शोधण्याकरता माऊलीला 100 वर्ष लागली. तर आपण त्या कलियुगामधली माणसं आहोत. आता आमचं काय काय चालू आहे? आम्हाला वाटतं आम्ही काही करो कोणी पाहात. आम्हाला वाटतं देवाची डोळे झाकलेली आहेत. कशाला पाहिल देव? राजे हो, तुम्ही झोपू शकता, पण जगाच्या मालकाची डोळे उघडलेली आहेत, देवाची डोळे झाकलेली नाही. लक्ष देऊ नाही का? माणूस काही गोष्टी जाणतेपणामध्ये पाप करतो, पण केलेल्या कर्माची पावती तुम्हाला फेडावंच लागणार आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आमचे कर्म चांगले नाही. आई वडील लहानाचे मोठे होतात, काबाड कष्ट करतात, खूप काही श्रीमंतीनं बंगला बांधणं, शेती घेणं, मोटारी घेणं, सगळं काही कमवतात. पोराला शिकवतात, मोठं करतात, पोराचं थाटा माटा न लग्न करतात. आता लग्न झाल्यावर सुनबाई घरात आली ना माय. सुनबाई घरात आल्यावर माईला वाटतं बाई आता माझे सुखाचे दिवस आले. आता हातावर चहा भेटल म्हणे, आता काही काळजी नाही. पण नेमकं काय होतं महाराज? आमची लाडाची सुनबाई, इथलं कोणाच्या नाही बरं, आमच्या इकडलं सांगायला. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे, कानात सांगते बरं नवऱ्याच्या, तुमचे आई बाप पाहिजे नाही. मालक तुम्ही मी दोनच तोंड आणि खिचडीन बोंड, याच्या पलीकडं काही असू नये. मालक नाही आवडत मला. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे, तुमचे आई बाप पाहिजे नाही. जित्यापणी मरणाम आम्ही डोळ्यांनी पाहिलं रे दादा पाहिलं. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. हो, लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. जन्म देवनी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी साहिलं रे दादा साहिलं. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. इथले नाही बरं कोणी, आमच्या इकडलं सांगायले. आता इथं नाही महाराज, इथं राहायला एक घर आहे, कोण राहणार आहे वेगळं? नाही ना, अजिबात राहायचं नाही. माझ्या माय माऊल्यांनो, तुमच्या पाया पडते, तुम्हाला विनंती करते. ज्या सासवा आहेत ना, अगोदर तुमच्या पाया पडते.
सुनाला लेकीप्रमाणे वागवा. आणि ज्या सुना आहेत ना त्यांना कोपरपासून हात जोडून सांगते, या माय माऊल्या ऐकतील. पण तुमचं लय अवघड झालं आजकाल. आजकाल आमच्याकडे फॅशन आली, तुमच्याकडे नाही बरं. व्हॉट्सअपला टाकालेत पोरग एकुलतं एक पाहिजे, पोराला शेत जमीन भरपूर पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, पण पोराला बहीण नको, पोराला भाऊ पुढं नको, पोराला माय नको, पोराला बाप कोणा काहीच कोणीच असू नये महाराज, पोरग वरून पडावं खाली सगळं जमा करावं. ही शुद्ध बीज आहेत आजकालची. असं चालू आहे. काय सुन बाई लग्न होऊन येते, सासूला वाटतं आता आनंदाचे दिवस आले, बोलेल माझ्याशी, नाही बोलत महाराज. एका गावामध्ये असे सासू सून होते, आयुष्यभर कधी सासूला सून बोललीच नाही, कधी चहा सुद्धा दिला नाही. अख्ख्या गावामध्ये कळालं की आमक्याची सून त्याच्या सासूबाईला बोलत नाही, चहा पाणी देत नाही, जेवायला कधी देत नाही. पण म्हातारी हुशार होती, तिनं सगळं कमावलेलं धन आपल्या जवळ ठेवून घेतलं. आणि एका दिवशी म्हातारी मेली. आता मेल्याबरोबर सगळ्यात अगोदर सून जवळ, सगळ्यात अगोदर सून जवळ, आणि अंगावर पडू पडू रडाली, आत्याबाई माझं कसं होईल, आता मला तुमच्याशिवाय कोण आहे. खरं सांगा, हे असं रडल्यावर काय म्हणतील गावातले. बाया म्हणाले शेजारच्या, बघ माय आतापर्यंत कधी तर कब्बर चहा वाढली नाही म्हातारीला, आणि आज मेल्यानं सगळ्यात अगोदर अंगावर पडू पडू रडाली. सगळ्या बाया चर्चा करू लागल्या, सगळ्या पुरुष मंडळी चर्चा करू लागल्या. तेवढ्यामध्ये शेजारला तिची एक दोस्तीन राहत होती, मैत्रीण. मैत्रिणीला कळालं आपल्या मैत्रिणीचे लई गोडवे सगळेजण गायलेत. मैत्रीण धावत पळत आली आणि सांगते, बाई अगं तेवढ्या जोरात रडू नको, अंगावर पडू पडू रडू नको, सगळ्या बाया तुला नाव ठेवाले, जिती असताना कधी कब्बर चहा पाजली नाहीस म्हणे, आज एवढ्या जोरजोरात रडू नको, सगळे हसालेत तुला, सगळे हसाले, तू ग सावधान, चांगलं बस, होईल तेवढं सजनसार, सारखं रड, जास्त रडू नको. हे ऐकल्यावर रडणारी म्हणाली, अगं मी सासूसाठी रडत नाही, सासू गेलेलं बरं मरू दे म्हणे. सासू करता मी रडत नाही, पण म्हातारीनं लई गोळा केला होती, लई धन गोळा केलं होतं, मरताना त्या संदकाची चाबी कुठं ठेवली कळत. मरताना म्हातारी संदकाची चाबी कुठं ठेवली की बराच वेळ झाला अंगावर पडू पडू चापळायले, पण कमरेला भेटत. हे असे शुद्ध बीज आहेत महाराज. मग तो खूप बराया म्हणतात, असले शुद्ध बीज जर आमच्या पोटाला आले तर किती कुळाचा उद्धार करू शकतात, नाही होऊ शकत महाराज. मग जगद्गुरु तुकोबाराया वर्णन करत असताना जगातली काही शुद्ध बीज बाजूला काढली, जगामध्ये संसारातून तुम्ही निवृत्त व्हा. निवृत्त व्हा म्हणजे संसारातून बाहेर निघा, हे शिकवण्याकरता पहिल्यांदा जगातलं शुद्ध बीज जन्माला आलं, त्याचं नाव आहे निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ जन्माला आले तुम्हा आम्हाला निवृत्त करण्याकरता संसारातून. तुम्ही जर संसारातून निवृत्त झाले तर अवश्य तुमच्या पदरामध्ये ज्ञान पडल्याशिवाय राहत नाही, ज्ञान मिळेलच. याच्याकरता ज्ञानदेव दुसऱ्यांदा जन्माला आले, ज्ञानोबाराया जन्माला आले. एकदा जीवनात ज्ञान मिळालं, एकदा आम्ही संसारातून निवृत्त झालो आणि ज्ञानाची प्राप्ती झाली की 100% आमचा मार्ग मुक्तीचा सोपा होतो, हे दाखवण्याकरता सोपान देव आले. आणि सोप्या मार्गाने तुम्ही आम्ही जाऊ लागलो की निश्चित स्वरूपानं आमच्या पदरामध्ये मुक्ती पडते, हे देण्याकरता मुक्ताबाई आले. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. फळं कशी आहेत महाराज, बीज चांगलं असली की फळं 1 नंबर येतात, बघायची गरज नाही. चांगल्या प्रतीचं बॅग जर आणलं सोयाबीनचं, अगदी महागाचं आणलं, आवरेजही तसंच देतं. तसं शुद्ध बीज आहे ना, फळं कशी आहेत, रसाळ आणि गोमटी. काही फळं बाजारामध्ये अशी आहेत की दिसायला सुंदर आहेत, खायला सुंदर नाही.
काही फळं बाजारात दिसायलाही सुंदर आहेत, खायलाही सुंदर आहेत, आणि काही फळं बाजारामध्ये दिसायलाही सुंदर नाही आणि खायला सुद्धा सुंदर नाही. हे झालं फळाचं. आता माणसाकडे या. काही माणसं दिसायला सुंदर आहेत, अतिशय सुंदर आहेत महाराज. त्याचा देखणेपणा बघितल्यानंतर लगेच मन प्रसन्न व्हावं एवढे देखणे, पण वागायला असे आहेत ना, असे वागायला आहेत महाराज. वाटतं आता भेट झाली तर झाली, पुन्हा कधी होऊ नाही. काही दिसायला सुंदर आहेत पण वागायला सोज्वळ नाही. काही माणसं दिसायला सुंदर नाहीयेत, लक्ष देऊ नाही का, दिसायला सुंदर नाहीयेत. बऱ्याचदा बोलताना लोकही म्हणतात, महाराज त्या माणसाच्या दिसण्यावर जाऊ नका हो, ती दिसायला लई वंगळ आहे पण वागायला लई सोज्वळ आहे, खूप चांगला मनाचा आहे, निर्मळ मनाचा आहे. अशी काही माणसं आहेत. आणि काही दिसायलाही सुंदर आहेत, काही असायलाही सुंदर आहेत. दिसणंही चांगलंय, असणंही चांगलंय. असणं आणि दिसणं ज्याचं चांगलंय त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबाराया करतात, आणि ते शुद्ध बीज आहेत. आता आपल्याही पोटी बरेच शुद्ध बीज आहेत महाराज. आपल्याही पोटी जन्माला आलेली आपली फळच आहेत. आता एकच फळ सांगते, आता वेळ भरपूर झालेला आहे, जवळपास 10:30 वाजत आली. एक शुद्ध बीज आपलंही फळ सांगते कसं आहे. सकाळी सकाळी उठल्याबरोबर एक पोरग दुकानात गेलं. कळती ना भाषा, काही प्रॉब्लेम नाही ना. दुकानात गेलं महाराज, बापाने सांगितलं, ए बाळ्या जा म्हणे पटकन साखर घेऊन ये. सकाळी सकाळी बापाला चहा प्यायची काय होती सवय होती. पोरग गेलं महाराज सावकारच्या दुकानला, सावकार साखर द्या, साखर द्या म्हणून पैसे दिले. सावकार हळूच उठला, साखराच्या डब्याजवळ गेला, साखर घेतली, जोकायच्या जोखणी जवळ आला, आणि साखर जोकून देईपर्यंत पोरानं तेवढ्या वेळामध्ये सगळ्या दुकानाला पाहिलं आणि सावकाराला पाहिलं, आणि पोरग सावकाराकडे पाहून खद 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 हसू लागलं. म्हणजे सावकार, एका गिराईकाला एवढा जर वेळ लागला तर कसं व्हावं तुमचं, आणि काय काय चुकीच्या गोष्टी तुम्ही केल्या म्हणे. सावकार मला, उठल्या रामपर्यंत काय बोलतस, काय नाही म्हणे, खरंच मला जे पटलं ते सांगतोय. पोरग सांगाले, महाराज काय झालं, काय नाही म्हणे, खाऊन एवढे दांडगे झाल्या, आणि दुकान असं बांधलंय की दुकान मधून मोठं आहे पण निघायचा दरवाजा अतिशय छोटा आहे, आणि तुम्ही जर अचानक दुकानात मेले, अचानक दुकानात जर अटॅक येऊन मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढावं याचा विचार मला पडला. पोरग साखर आणायला गेले, नसती पंचायत लावून घेऊन बसलं. सावकाराला सकाळी सकाळी, आता रामपाऱ्यात कोणी मर म्हणल्यावर किती वाईट वाटेल महाराज. सावकार मला, अरे असं काय बोलतो साभद्र, कोणाचा आहेस तू, जा म्हणे तुझ्या दादाला भावाला बापाला बोलून आण, नाही देत साखर. महाराज पोरग पळत सुटलं. याला येऊन बराच वेळ झालता म्हणून दुसरा भाऊ तिकडून येऊ लागला घराकडून. काय झालं रे, साखर आणली नाही का, म्हणे दादा सावकार साखर देत नाही. मग दोन भाऊ गेले. महाराज काय झालं सावकार, माझ्या भावाला साखर का देत नाही. अरे तुझा भाऊ आहे का, हो माझाच भाऊ आहे. अरे काय अक्कल आहे का नाही तुझ्या भावाला, सकाळी सकाळी मला म्हणतो खाऊन एवढे दांडगे झाल्या, उद्या तुम्ही जर अचानक दुकानात मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढावं, हे बोलायची पद्धत आहे का तुझ्या भावाची. मग ते भाऊ म्हणला, बेकुबाईस का, तुला काय करायचंय, मेल्यावर कसं काढा, निघाल तर काढतील नाही तर तुकडे तुकडे करून काढतील, निघालं तर काढतील नाही तर तुकडे तुकडे करून काढतील, आपल्याला काय करायचं, साखर घ्यावं घरला जाव. ते म्हणलं वारे वा लेकरू, पहिलं म्हणाले मेल्यानं कसं काढावं, दुसरं म्हणाले तुकडे तुकडे करून काढावं. अरे म्हणले तुम्ही कुणाचे आहो, तुमच्या बापाला घेऊन या, आता साखरही देणार आणि पैसेही देणार. सावकार मला, साखरही देणार आणि पैसेही देणार, जा तुमच्या बापाला घेऊन या. महाराज हे दोघं जाजेपर्यंत अर्ध्या वाटात बाप तिकडून येऊच लागला. बापाला काय झालं रे, साखरही तिकडं तुम्ही तिकडं, चहा प्यायची वेळ झाली माझी, किती वेळ लावता. म्हणे बाबा सावकार साखर देत नाही. काय झालं, काही नाही म्हणे, तुम्हाला बोलवलं. बाप गेला. महाराज सावकार म्हणले, अरे बाबा तूच आहेस का, हो म्हणे मीच आहे. हे तुझेच पुत्र आहेत, हो माझेच. काय रे तुझी पोरं काय व्यवस्थित बोलत नाही बाबा, पहिलं म्हणतं खाऊन एवढे दांडगे झाले, मेल्यानं तुम्हाला बाहेर कसं काढाव, दुसरं म्हणाले निघाल्यानं काढतील नाही तर तुकडे तुकडे करून काढतील म्हणाले. असं बोलायची पद्धत आहे का बाबा तुझ्या पोराची. आता बाप याच्या दोघाच्या पुढचा होता महाराज. आता बापानं शिवा द्यायला पाहिजे ना. बाप त्याच्या पुढे सुरू झाला सावकाराच्या, म्हणले तुला काय करायचंय रे, मेल्यावर कसं काढायचं,
निघालं तर काढतील नाही तर ठेवतील, तुला काय देणं घे नाही. अरे तुला काय करायचंय रे, तुकडे तुकडे करून काढायचं, आपल्याला काय देणं घे. गावात मड आणि सरपंचाला कोड म्हण, सरपंच काहीतरी करल, निघाल तर काढतील नाही तर तुकडे तुकडे करून काढतील, नाहीच निघालं तर वाड्या सकट फुकून देतील. सगळ्या वाड्याला जाळ लावतील, आपल्याला काय देणं घेणं. आता हे ऐकल्यावर सावकाराला वाटलं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. बरोबर आहे, बापच असा आहे तर लेकरं कशी होतील, शुद्ध होणार नाही. लक्ष देऊ नाही का, मार्मिक चिंतन आहे आपल्या करताय. जिजामाईनं जर विचार केला नसता, छत्रपती शहाजी राजानं जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नसतं, जिजामातेनं जर ते स्वप्न आपल्या पोटात बाळगलं नसतं, तर राजे हो तुम्हा आम्हाला सप्ते सुद्धा करता आले नसते. एवढं शुद्ध ते बीज आहे. काशी की कला न होती, मथुरा में मस्जिद होती, एक छत्रपती न होते तो सबकी सुन्नत होती. राजा तुम्ही जर जन्मला नसता, दिसलं नसतं मंदिरावर कळस, राजा तुम्ही जन्मला नसतात, दिसली नसती अंगणात तुळस, राजा तुम्ही जन्मला नसतात, दिसलं नसतं सुहासिनीच्या कपाळावर कुंकू, राजा तुम्ही जन्मला नसतात तर झाले नसते हे सप्ते, आणि कळाला नसता आमचा धर्म आम्हाला. केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आमचा धर्म टिकून आहे. पण त्या शिवबाला जन्म देणारी माझी माय जिजाऊ आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जिजाई पाहिजे तरच शिवबा जन्माला येतो. जिजाईला डोहाळे लागले माय, कोणते डोहाळे लागले, पांढरीची माती खायची नाही. आपल्याही बायाला डोहाळे लागतात, पण पांढरीची माती खाय, शेतातली काळी माती खाय, कुठलं तरी आगाव काहीतरी खाय. पण जिजामाईला डोहाळे लागले, हातामध्ये तलवार घ्यायची, ढाल घ्यायची, पट्टे फिरवायचे, त्या शाहिस्ते खानाला, त्या अफजल खानाला पुढं आणावं, वडून काढावं आणि स्वराज्य निर्माण करावं, एक एक किल्ला सर करावं. असे डोहाळे जिजामाईला लागले होते. असे डोहाळे आपल्याला लागले पाहिजे. हे डोहाळे लागण्या म्हणजेच शुद्ध बीज आमच्या पोटी जन्माला येणं. शुद्ध बीज जर जन्माला आलं तर ते बीज काय करतं, त्या बीजाचं वर्णन करत असताना तुकोबाराया म्हणतात, एवढं शुद्ध ते बीज आहे महाराज. लोकांनी अंगावर शेण जरी टाकलं ना तरी ते लोकांचं हितच पाहतात. लोकांनी त्रास जरी दिला ना तरी लोकांच्या पदरात सुखच टाकायची त्यांची अपेक्षा असते. माऊली ज्ञानोबराया इंद्रायणीच्या तीरावर आळंदी गावामध्ये लहान असताना आई वडील गेले. लहान सहे ज्ञानोबराया 5 वर्षाचे असताना हातामध्ये झोळी घ्यायची आणि भिक्षा मागण्याकरता दारोदार जायचे. भिक्षा मागून आपलं जीवन व्यतीत करायचं. भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर कुण्या माय माऊलीला आनंद वाटला, तिनं मुठभर तांदूळ वाढले. आली माई लेकर, आई नाही वडील नाही, कुणाला लोभ वाटला, आनंद वाटला. एखादी माय माऊली उदार अंतकरणानं ओंजळभर तांदूळ टाकली का दुसरी बाई लगेच ओंजळभर माती टाकावी त्या झोळीमध्ये. एवढं दुःखित जीवन माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी व्यतीत केलं. आणि तेवढा त्रास जरी जगानं दिला, कधी सुखाचा घास माझ्या माऊलीला खाता आला नाही. कधी सुखाचा घास जगद्गुरु तुकोबारायांना खाऊ दिला नाही महाराज लोकांनी. लक्ष देऊ नाही का, जीवन जगत असताना थोडं उघड्या डोळ्यांनी जीवन जगा. आम्हाला त्रास देणारे बाहेरून येत नाही, आम्हाला त्रास देणारे तालुक्याहून येत नाही, तुम्हाला त्रास द्यायला आम्ही आमच्या गावून येत नाही. लक्षात असू द्या, तुम्हाला त्रास देणारे कुठे, त्रास देणारे तुमच्या जवळचे, दुसरे येत नाही. माऊली ज्ञानोबरायाला त्रास देणारे त्यांचे भाऊकी आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा बुडवणारी लोक त्यांची भाऊकी आहे. स्वतःच्या जवळचे, 5 पांडवांना त्रास देणारी स्वतः त्यांची भाऊ आहेत, दुसरे नाही आहेत. म्हणून ज्यांना तुम्ही आपलं समजताना ती लोक कधी तुमचा पराभव करतील सांगता येत नाही. म्हणून संत सज्जनांनो, जीवन जगत असताना डोळसतेनं विचार करा आणि संतांच्या विचाराकडे या.
ज्या माऊली ज्ञानोबरायाला तुकोबरायांना लोकांनी घास सुखाचा खाऊ दिला नाही, पण ज्यावेळी पांडुरंग परमात्मा पुढे आले आणि माऊली ज्ञानोबरायाला विचारलं, माऊली जगाचा निरोप घेताय, काय पाहिजे सांगा ना, काय पाहिजे, काय देऊ सांगा ना. त्यावेळी पांडुरंग परमात्म्याला माऊली ज्ञानोबरायांनी एकच मागितलं, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. जे खळांची व्यंकटी, जे दुष्ट आहेत ना देवा, त्यांचा दुष्टपणा बाजूला घाल, त्याला मारू नको, त्यांचा संहार करू नको, त्यांच्यातल्या असलेल्या दुर्गुणाला बाजूला काढ. ही म्हणण्याची ताकद कुणामध्ये असते तर तुकोबराया म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये अखंड अमृताचं सिंचन आहे ना, त्यालाच हे बोलता येतं, दुसऱ्याला बोलता येत नाही महाराज. मुखी अमृताची वाणी, वाणी देह देवाचे कारणी. मुखामध्ये अमृताची वाणी असली पाहिजे महाराज. कुणी किती त्रास द्या, बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या संतांच्या मुखामध्ये अखंड अमृताचं सिंचन असतं. कोणी त्रास दिला ना तरी ते कुणाला वाईट शब्दानं बोलत नाही, मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन केल्यामुळं. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. देहानं परमात्म्याचंच कार्य झालं पाहिजे. या देहानं फक्त परमात्म्या करता, आम्ही शरीरानं भगवंताचंच कार्य करण्याकरता आलो, हे संतांचं चरित्र आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्म्यांचं चरित्र असे महाराज. आम्ही फक्त उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय हे जगाला सांगण्याकरता आलो, आणि धर्माचं कार्य करत असताना कुणी आम्हाला आडवं आलं ना, तरी कुणी त्रास दिला ना तरी आम्ही त्याला त्रास देत नाही. जगाला उपकार करण्याकरता संत महात्म्यांचा अवतार आहे. एक उदाहरण लक्ष देऊन ऐका. मुखामध्ये अमृताची वाणी ही कशी, कोणाच्या मुखामध्ये अमृताची वाणी तयार होऊ शकते.
एका ठिकाणी सगळी मोठी सभा भरली होती महाराज. ज्ञानावरच्या गोष्टी होऊ लागल्या. खाड 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 ज्ञानाचा विषय चालू आहे. ज्ञानावरची चर्चा चालू असताना स्वामी विवेकानंद उभेत आणि ज्ञानावरच्या गोष्टी सांगायला लागले. खडखड खडखड ज्ञान वाचत असताना बसलेल्या एका युवतीला अंतकरणात वाटलं, एवढं सुंदर ज्ञानाचं प्रवचन देणारा वक्ता एवढा गोड आहे, असं वाटतं एवढा सुंदर ज्ञानाच्या विषयी गोष्टी सांगतो. म्हणे असा जर नवरा आपल्याला झाला तर एवढं सुंदर पोरग आपल्याही पोटी जन्माला येईल. ज्ञानाच्या गोष्टी सांगणारे स्वामी विवेकानंदांच्या ऐकत ऐकत एक युवती उभी राहिली आणि ती म्हणायला लागली, महाराज आप बहुत अच्छा प्रवचन देते हो, मुझे लगता है आपके जैसा पुत्र मुझे भी हो, इसलिए मैं आपसे शादी कर लूं. मला तुमच्याशी लग्न करायची माझी विनंती आहे. तुमच्यासारखा ज्ञानी मुलगा मला व्हावा याच्याकरता लग्न करायचे. स्वामी विवेकानंद आहेत महाराज. आजकालची पोरं नाही. आजकालची राहिली असती तर उद्या भागवतातच लग्न उरकलं असतं. ती म्हणली असती चला होऊन जाऊ द्या, आटपून टाकू, एखाद्याचं बरं होतं, दोनाचे चार हात होत असतील तर काय नकोय, करून टाकले असते महाराज. पण तो आजचा तरुण नाहीये. भरकटलेल्या तरुणानं या गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे. ही गोष्ट, ही दिव्यता आमच्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. वाईट मार्गाने चालत असताना डोळ्यासमोर चांगल्या लोकांची ध्येय ठेवा, चांगल्या लोकांचं राज्य डोळ्यासमोर ठेवा, चांगल्या लोकांची चरित्र डोळ्यासमोर ठेवा. त्या चरित्रासारखं वर्तन करायला शिका. अजिबात तुमच्या हातून सुद्धा वाईट कृत्य होणार नाही. आणि आमच्या महाराष्ट्राच्या, भारताच्या दररोजच्या पेपरच्या पहिल्या पानावर कुण्याही पोरीवर बलात्कार झालं ही बातमी छापणार नाही महाराज. याला जबाबदार आपण आहोत, याला जबाबदार आपण आहोत. आपण बिघडलो, आमची दृष्टी बिघडली. स्वामी विवेकानंदाला भर सभेमध्ये सुंदर दिसणारी युवती उभं राहून म्हणते, स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचे. हे ऐकल्यानंतर स्वामीजीने सांगितलं, कशा करता? तुमच्यासारखा ज्ञानवान मुलगा मला होईल याच्या करता, आणि त्याच्या मुखातून तुमच्यासारखं ज्ञान ऐकायची माझी इच्छा आहे याच्या करता. स्वामीजीनं तिला उत्तर दिलं, माय एवढा वेळ माझ्याकडे नाही. तुझ्याशी लग्न करावं आणि पोरग व्हावं, तो शिकावा, तो मोठा व्हावा, तो माझ्या इतका ज्ञानी व्हावा, आणि त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी त्यानं उभं राहावं, त्यानं ज्ञान सांगावं, तू ते ज्ञान ऐकावं. तोपर्यंत तुझं वय सुद्धा व्यवस्थित राहणार नाही. असं कर माय, याच क्षणी मी तुला माय म्हणतो आणि तू मला याच क्षणी पोरग म्हण, म्हणजे इथं सगळं ज्ञान तुला ऐकल्यासारखं होईल. ही दिव्यता संतांच्या विचारामुळं, ही दिव्यता संतांच्या संगतीमुळं आम्हाला प्राप्त होते. संतांच्या विचाराशिवाय आमच्या जीवनामध्ये गती मिळत नाही. म्हणून चांगलं वागायला शिका. पराविया नारी रखुमाई समान, हे जीवन होतं माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचं. परक्या स्त्रीला माय म्हणा, बहीण म्हणा. एका आपल्या पत्नीला सोडल्यानंतर दुसऱ्याची बहीण आम्हाला बहीण दिसली पाहिजे. दुसऱ्याची पत्नी आम्हाला आमच्या डोळ्यासमोर रखमाई सारखी दिसली पाहिजे. या चरित्राची गरज आज आम्हाला आहे महाराज. तर आमच्या सप्त्याला काय उद्देश आहे, तर आमच्या सप्त्याला सार्थकता आहे. लक्ष देऊन ऐका. तरुण पोरं जर बदलली तरच आमचा सप्ताह सार्थकी लागला. पटतंय ना बोलणं? पटतंय ना? एखाद्याही तरुणानं व्यसनाच्या बाजूला गेलं, एखाद्याही तरुणानं सप्त्यातलं कीर्तन ऐकल्यानंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली ना, तरच आमचा सप्ताह सार्थकी लागला. विठ्ठला अमृताची वाणी देह देवाचे कारणी. देह असं असतं महाराज संतांचं, फक्त परमात्म्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देहानं फक्त मनानं अंतकरणानं भगवान परमात्म्याचंच नामचिंतन केल्यामुळं सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ.
मुखाचं तिसरं चरण जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, ज्यांच्या मुखातून अखंड भगवंताचं चिंतन होतं, ज्यांचं बीज शुद्ध आहे, त्यांचं चित्त कसं असतं, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, आतूनही निर्मळ आहेत आणि बाहेरून सुद्धा निर्मळ आहेत. काही लोक तोंडावर गोड बोलतात आणि पोटातलाही मोठा गोळा असतो, पोटातलं पाणी सुद्धा आलो देत नाही महाराज. आलात का? हो बरं बरे, खूप छान झालं, खूप छान झालं, पण घराकडे चला म्हणत नाही. त्याला माहित आहे घराकडे गेल्यावर अगोदर बायको विचारते, होय कोण आणलंय बाईला, हा कोण आणलंय. कलियुगातली लोक आहेत महाराज, साधू संत येती घरा, अंधार खिडक्या, लई लोकांची मन लहान झाली महाराज, उदार राहिली नाही. अगोदरचा काळ होता महाराज, लोक चलत सप्त्याला यायची, चलत यायची, 8-8 दिवस तुमच्याकडे राहायची, स्वतः पाणी भरायची, स्वतः पाणी तापवायची, विहिरीचं पाणी शेंदून आणायची. आमच्याकडे एक काळ होता 4-4 किलोमीटर 5-5 किलोमीटर पर्यंत चालत जायची सप्त्या करता. कितीतरी आदर होता, प्रेम होतं. पण आता ते प्रेम शिल्लक राहिलं नाही, सगळं काही वाढलं महाराज. सप्ते वाढले, पटतय मला, सप्ते वाढले, गावागावात सप्ताह होतोय, सगळं काही बरोबर आहे. खर्चा करण्यामध्ये आज 10 पटीनं जास्त खर्चा होतोय, फक्त प्रेम कमी झालं, हे मात्र सत्य. कोणाचा आदर नाही. महाराज हे हो यायला काय, दररोज एका गावला जातात है ना, रोज एका गावला जातात. असं किती बऱ्याच गावात अशी दैना आहे महाराज. सहज कोणी कीर्तन घेतलं आणि पाऊस पडला, पाऊस उघडला. आता महाराजाला काय माहित तुमच्या गावात पाऊस पडलेला, महाराजाला पाऊस पडल्या नाही आलाय की महाराज, एवढं पाऊस पडलं तरी आलाय की, बरोबर येतातच रे बापू, त्याचा धंदा. इथपर्यंत लोकांनी बोलायची पुढी नेली महाराज मजा. आता प्रेम शिल्लक राहिलं नाही महाराज, पण करावं वाटतं म्हणून करायचे. गोडवाय याच्याबद्दल आतुडे तुटवून आम्ही तर आमच्या लहानपणापासून केलेलं आहे. मामासाहेब मार्ताळेकरांचे एक विचार आहे आपल्या, एक लक्षात घ्या. आपल्या नांदेड जिल्ह्याचं वैभव असणारे, तुम्ही नांदेडकर आहात ना सगळे, नांदेड जिल्ह्यातलेच आहोत आपण. कधी मार्ताळ्या मार्ग तुम्ही जर नांदेडला जात असाल तर एक शुद्ध बीज आपल्या नांदेड जिल्ह्यात जन्माला आलेलं आहे. त्यांचं नाव आहे मामासाहेब मार्ताळेकर, वैकुंठवासी मामासाहेब मार्ताळेकर. त्यांच्याबद्दल दुंडा महाराज देगलूरकर, वैकुंठवासी सद्गुरू दुंडा महाराजांनी बोलावं माझ्या मामासाहेबांबद्दल. काय बोलायचे म्हणे, अरे तुकोबारायचं दर्शन घ्यायचे. एखादा महाराज कोणीतरी गेला दुंडा महाराजांकडे बोललं, बाबा देहूला जावं म्हणतो तुकोबारायच्या दर्शनाकरता. तर बाबा सहज बोलायचे म्हणे, अरे देऊला कशाला जातोस, तिथं तुकोबा नाही, तुला जायचं असेल मार्ताळ्याला जा, तुकोबाराया तिथं आहेत. मामासाहेबांची ही ख्याती जगामध्ये प्रसिद्ध झाली महाराज. मामासाहेब मार्ताळेकरांना तुकोबारायाची उपाधी मिळाली. एवढी ताकद नामचिंतनानं झाली. मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी, सर्वांग निर्मळ. पण त्याही काळात लोक दुष्ट होती, लक्ष देऊन ऐका. 2002 साली मामासाहेब मार्ताळेकरांनी देह ठेवला. मेल्यावर माणूस किती रुपये टाकतात, आता पद्धत बदलली, 100ही टाकायलेत, 500ही टाकायलेत. आता अंतकरण मोठं झालं लोकांचं आहे ना, पण पहिल्याच्या काळात किती, 1 रुपया. 2002 साली मामासाहेब मार्ताळेकर ज्यावेळी मेले ना, त्यावेळी त्यांच्या 1 रुपया टाकलेला टिळा 1 साखरेचं पोतं भरलं होतं. 1 साखराचं बारदान पोतं भरलं होतं. हे एवढं एक माणूस आला, 1 रुपया टाकला, तर किती माणसं आली असती. मामासाहेबांच्या घरामध्ये दर्शनाकरता एवढी गर्दी झाली. घर तर लहान आहे महाराज, पण महात्मा मोठा आहे, अंतकरण मोठं आहे. मेलेल्या दिवशी लोकांची गर्दी पाहून मामांचंच घर मागच्या बाजूनं काय करावं लागलं, पाडावं लागलं. इकडून पाया पडून इकडं लोक काढण्याकरता. हा इतिहास आहे, कधीतरी वाचा. हा इतिहास आहे, कधीतरी तुम्ही पहा, ऐका. आणि मामासाहेबांनी मरत असताना लोकाला सांगितलं, बाबा रे झालं आता माझं जवळ आलं, बाबा रे
झाला आता मी 4 दिवस राहणार आहे. बाबा रे झाला आता माझे 2 दिवस शिल्लक आहे. जसे तुकोबाराया जगाला ओरडून सांगितले ना, आवले मी चाललो म्हणे आता वैकुंठाला. तुकोबाराया ओरडून जगाला सांगायचे आम्ही जातो आता आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. गावातले लोक म्हणले फार बिघडलं हो म्हातारं, येडं झालं. उठलं तेव्हा मी चाललो म्हणायला लागलं. सगळे म्हणले यात नवल नाही. बायकोला तुकोबाराया म्हणले आवले मी चाललोय निज धामाला, तुला यायचं का? बायको म्हणली तुमचं तुम्ही जावा, मी तुमच्या सोबत येत नाही. दारामध्ये म्हैस होती, तिचं नाव सगुना. तुकोबारायाच्या घरी म्हैस होती माय, तिचं नाव सगुना. तिने म्हणली मला सगुनेचं बाळात पण करायचं. हे बाळात पण करत मागे राहून गेली. तुकोबाराया वैकुंठाला गेले. काय एवढी ताकद? जसे तुकोबाराया वैकुंठाला गेले ना, मामासाहेब मार्ताळेकरांनी सुद्धा टाइम सांगून, वेळ सांगून, हरिपाठ घ्यायला लावून, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हे शब्द ऐकलं, खाली बसले. भिंतीला पाटीला एका खांबाला भिंतीला लावून पाठ बसले आणि तसे डोळे झाकले. कुणालाही शब्दानं बोलले नाही. हे शेवटचा काळ आहे, याच्यातून आम्हाला काय पाहायला मिळतं? सर्वांग निर्मळ असल्याशिवाय माणसाला परमात्म्याची प्राप्ती करून घेता येत नाही. म्हणून निर्मळ राहा, स्वच्छ राहा. मळके असा महाराज कपड्यानं, पण जळके असू नका. कुणाचं चांगलं करता आलं नाही करू नका, कमीत कमी वाईट तरी करू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. चांगलं वागायला शिका. सर्वांग निर्मळ. घरात नवरा बायकोची भांडणं होतात, धड 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 भांडणं होतात घरामध्ये. घरातलं भांडण झालं आणि गडी पाराकडे आला आणि पाराजवळ एका घरामध्ये भांडण होऊ लागलं नवरा बायकोचं. हे घरी करूनच आलं होतं. हे पाराजवळ भांडण ऐकून त्याच्या घरी जाऊन सांगायला ए असं भांडणं करून घेऊ नका, उगाच शांत राहा. का भांडून घ्यायल्या, येड्यावणी का करायल्या, असं केल्यानं होते काय? आणि ती बायको म्हणजे उग बस बकोळ शाना आहेस, आताच भांडण करून आलास तुझ्या घरी. हा तुझ्या घरचं सगळं लपून ठेवलास आणि आमच्या घरी येऊन पंच व्हालास काय? याला म्हणतात महाराज बाहर की तो माती फाके मन के भीतर क्यों ना झाके. उजले तन पे मान की यार मन की मैल न धोई. सुख के सब साथी दुख में न कोई. निर्मळ राहा, अंतकरण शुद्ध ठेवा. म्हणून तुकोबाराया म्हणतात सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ, गंगेचं पाणी जसं वाहत जातं आणि ते निर्मळ असतं. कोणी पापी यावं त्याच्यात डुबकी मारावी आणि आपलं पाप धुवून टाकावं आणि निर्मळ करून सगळ्याला ती सोडत असते. तसं संत महात्मे दुर्जन माणसाला जवळ घेतात आणि त्याला सज्जन करतात, त्याला निर्मळ करून जगामध्ये सोडतात. ही ताकद संतांची आहे. आणि अशा संतांचं दर्शन जर झालं ना तर तुकोबाराया म्हणतात आ आ तो
विश्रांती. गोड वर्णन आहे महाराज. ज्याचं बीज शुद्ध आहे, ज्याचं फळ रसाळ आणि गोमट आहे, ज्याच्या मुखामध्ये अमृताची वाणी, ज्याचं देह देवा कारणी, ज्याचं सर्वांग निर्मळ आहे, ज्याचं चित्त गंगा जळासारखं शुद्ध आहे, अशा संतांचं दर्शन जरी आम्ही घेतलं ना तरी तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. जीवनात किती प्रकारचं ताप आहे, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवाचे कसलंही ताप असू द्या, जीवनातलं ती त्रिविध ताप आहे ना ते सगळं निघून जातं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. संतांचं दर्शन घेतलं ना सगळं पाप निघून जातं महाराज. आता अशा संतांचं दर्शन व्हावं आणि अशा संतांची भेट आमच्या लेकरांना व्हावी. आमची बिघडलेली लेकरं रस्त्यावर रस्त्यावर आलेली लेकरं आहे ना,
चांगल्या वाटेवर येण्याकरता संतांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं पाहिजे. आमची पोरं बिघडली, पार बिघडली महाराज. तुमच्या इकडचं नाही, आमच्या इकडचं सांगायले. तुमच्या इकडचं नाही महाराज. नवीन लग्न झालं होतं, नवीन जोडपं होतं घरामध्ये. बापाला वाटलं पोरग लग्न केल्यानं कामधंदा करल. 2 महिने झालं लग्न झाली. बाप म्हणतोय शेत या वाडाकडे पोरं जावं. दुधाच्या म्हशी शेतात बांधलेल्या आहेत, पोरानं शेतात कामाला लागावं. महाराज 2 महिने झालं लग्न होऊन पण पोरग पलंगाच्या खालीच उतरना. कवा बघाव तवा बायकोच्या जवळच. बापाला वाटलं आता सुधरल तवा सुधरल, आता सुधरल तवा सुधरल. थोडं पोरग बाहेर निघाले की लगे बायको फोन करा, हो कुठं गेल्या, या ना, मला करमत नाही. आलोच बघ, इथंच हो. महाराज ते जवळच राहावं. योगायोग असं 2 महिने दिवस झालं. बापानं एक असं सप्ताह लागला गावामध्ये. सप्त्याचं कीर्तन ऐकलं. जागलीला दुधाची म्हैस बांधलेली होती. घरी गेला, पवरी घेतला दुधाची, निघाला शेताकडं. कीर्तन ऐकून जायला 12 वाजले. जागलीला गेल्यावर पाहिलं दुधाची म्हैस कोणीतरी सोडून. रात्रभर झोप आली नाही महाराज बापाला. शेतकरी राजा आहे, 50-60 हजाराची म्हैस आहे दुधाची. कोणी सोडून नेली कळालंच नाही. रात्रभर फिरला. प्रत्येक जागलीला प्रत्येकाला विचारत, आली का म्हैस, म्हैस पाहिली का, म्हैस आली का. रात्र गेली, सकाळचे 9 वाजले फिरण्यामध्ये. 9 वाजता रिकामी पौरी घेऊन घरी परत आला तर पोरग पलंगावरच आहे. राग आला महाराज बापाला. काय करावं. दारात पाऊल टाकणार तेवढ्यामध्ये सून उठलेली होती. सून उठून सूनबाई उठल्या रामपर्यामध्ये आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारायला लागली, मालक एवढ्या प्रेमानं आपला संसार चालू आहे, मी आल्यापासून तुम्ही अगदी आनंदात राहता. एक प्रश्न विचारायचे, सांगा मालक तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसते. सकाळी सकाळी 9 वाजता. सांगा मालक तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसते. हे शिकामी पोरी घेऊन तिथंच दडला. पोरग किती पुढं गेले पाहाव म्हणला. पोरग काय उत्तर देते आपलं ऐकून घ्या. महाराज बाप तिथंच थांबला. दाराजवळच थांबला आणि पोराच्या तोंडातून सकाळ सकाळचे शब्द निघाले. मालकिनीने विचारलं, सांगा मालक तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसते. तुम्हालाही विचारलं असेल, तुम्ही उत्तर दिलं असेल. त्या नवऱ्यानेही उत्तर दिलं, मला तुझ्या डोळ्यामध्ये अख्खं जग दिसते. मला तुझ्या डोळ्यात अख्खं जग दिसते. हे उत्तर ऐकल्यावर बापाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. रात्रभर झालं फिरला, म्हैस घटना चालली, याला पलंगावर अख्खं जग दिसालय. महाराज रागानं लाल होऊन बापानं दारात पाऊल टाकलं. म्हणले बरं झालं बापू, तुला तिच्या डोळ्यात अख्खं जग दिसालय. रात्रीच आपल्या दुधाची म्हैस हरपली, तेवढी म्हैस तिच्या जगात बघून घे. एवढी दिसली तर दूध पियाला. तुला जग दिसालय बसल्या बसल्या, त्या जगामध्ये आपली म्हैस कुठं आहे काय बघून फाय म्हणे. मी तर रात्र गेली हुडकायलो पण भेटली. आता तुला भेटली सापडली तर बघून घे. असे वेडे राजे झाले आपण. आयुष्याची राख रांगोळी करायला लागलो, नको त्या व्यसनाकडे जायला लागलो आणि पश्चाताप. महाराज खरंच सांगते हो, खोटं नाही सांगत राजे हो. तुम्ही एखाद्या व्यसनाला लागता आणि तरुणपणी मरता. तुमची चिमुकली 2 लहान लहान लेकरं घेऊन त्या बायकोकडे पहा कधीतरी. त्या बायकोचा विचार करा. ज्या तरुण मुलीचा तरणेपणामध्ये व्यसन करणारा नवरा मेला असेल ना, त्या पोरीच्या अंतकरणाला विचारा काय दुःख आहे. तिनं उभं आयुष्य कसं काढावं. तुमच्या वाटेला ज्यावेळी हे दुःख येतं ना, त्यावेळी तुम्हाला कळतं राजे हो. एखाद्यानं आपल्या आई वडिलांना एखाद्या मुलीला तळ हातातल्या फोडाप्रमाणे मोठं करावं आणि ती तुमच्या पोटी बांधावी आणि तुम्ही व्यसनाच्या अधीन लागून त्या पोरीचं आयुष्य वाटोळं करावं, तिला कुठंतरी रस्त्यावर सोडावं. याच्याकरता तुम्हाला ती पोरगी दिलेली नाही राजे हो. विचार करा. आता इथून पुढं मला वाटतं लग्न करत असताना मुलांना बजावून सांगायचं, व्यसन असेल तर लग्न होणार. आणि ती योगा आलायच महाराज, आपोआपच आलेला आहे. कोणाला व्यसन आहे ना त्याचं लग्न होत नाहीच आहे. मग व्यसनाच्या अधीन लागू नका.
पुन्हा विचार करता क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जे मिळवायचं होतं ना राजे हो ते बाजूलाच राहून गेलं एक लक्ष देऊ नाही का व्यसन करणारे आले बापाची पोरं 4 लेकरामध्ये खेळत नाही तुम्ही एकांतात राहून दृश्य पहा ज्या लेकरांची बाप व्यसन करतात ना ते पोरग जास्त बाहेर खेळायला जात नाही महाराज त्या पोराला सहन होत नाही कोणी पाहतो त्याच्याकडे पाहिल्यानंतर हो हे कोणाचं पोरगे रे अरे त्या पिदाडाचे हे शब्द ऐकल्यावर त्या पोराला वाटतं मी मेलेला बरा पण पोरांमध्ये खेळायला जात नाही महाराज ते लेकराला वाटतं मी काय पाप केला असेल की त्या बापाच्या पोटी जन्म मला मिळाला म्हणून कधी व्यसन करू नका कधी आयुष्याचं रांगोळी करू नका राजे हो सगळ्यात सुंदर आयुष्य आम्हाला मिळालं एका कवीनं गोड वर्णन केलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे 100 वेळा प्रेम करा असं आयुष्य मिळाले महाराज एव्हरीथिंग इज वन्स मोर सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल एव्हरीथिंग इज वन्स मोर बट लाईफ इज नॉट वन्स मोर हे जीवन हे आयुष्य पुन्हा नाही नॉट वन्स मोर हे आयुष्य पुन्हा नाहीये म्हणून या जीवनावर प्रेम करायला शिका वाईट व्यसनाकडे जाऊ नका आदर्श असा ठेवा महाराज की त्याच्याकडे पाहिल्यानंतर आमचं रक्त सळसळीत असलं पाहिजे पाय वाकडा पडताच कामा नये छत्रपती शिवरायानं गादीवर बसलं तेव्हा समोर फोटो लावली होती माझ्या जगद्गुरु तुकोबारायाची का राजांच्या फोटोमुळं जगद्गुरु तुकोबारायांच्या फोटोमुळं माझ्या राजांचा पाय वाकडा जात नव्हता तसं तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये फोटो लावा माझ्या राजांचा तुमचाही पाय वाकडा पडणार नाहीच राजे हो ही ताकद माझ्या राजांच्या चरित्राची आहे म्हणून तर राजाची जयंती साजरी केली जाते आनंदाने लोक जयंती साजरी करतात काय तर त्याच्या चारित्र्यामध्ये एवढं गुणगौरव आहे चारित्र्य संपन्न जीवन माझ्या राजाचे काय किती सुंदर रूपवान पोरगी जरी पुढे आली ना तर तिला पाहिल्यानंतर माझा राजा म्हणतो काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवाण म्हणून आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान एक टाळ वाजवा एक 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 काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवाण म्हणून आनंदानं
त्याचं गुणगान ऐका, कान पवित्र करून घ्या, मुखानं त्याचं नामचिंतन करा, हाताने टाळी वाजवा, पायानं भगवान परमात्म्याच्या मंदिराला रोज जाणं येणं करा. एवढं सांगितल्यावर तुम्ही जर नाही ऐकलं ना, हे जरी नाही ऐकलं बघ दुसऱ्या येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं बघ दुसऱ्या येईल, हो सरळ शेवटी बा काळ बांधून नेईल, सरळ शेवटी बा हे एका जनार्दनी आमचे काय जाईल, हो एका जनार्दनी आमचे काय जाईल, हो पिंगळा 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 महाद्वारी, कोण बोलितो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कोण बोलितो देखा पिंगळा वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे, लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे, हो लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे, हो पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, अवघा 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 भांगड धिंगा ग, पिंगळा महाद्वारी, कोण बोलितो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कोण बोलितो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कोण बोलितो देखा पिंगळा महाद्वारी, हो पिंगळा महाद्वारी, कोण बोलितो देखा पिंगळा महाद्वारी. सगळेजण शेवटचा नारा द्या. जय